सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच घेणार, माजी आमदार बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आज नांदेडला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्या सोबत सकारात्मक बैठक झाली असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पाठपुरावा करणार आहेत। त्यामुळे आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत लवकरच सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल। तसं न झाल्यास प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेण्यासाठी तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय। तसेच कार्यालय हे भारतीय जनता पार्टी चालवत असून असा आरोप देखील त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती केलाय। माणिकराव एक मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत होतोय, परंतु ते सांगितलं का बच्चू माझ्याकडे काही जास्त नाही आहे, मी हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातोय। पण आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आमची मानसिकता आहे, कर्जमाफी झाली पाहिजे असं माणिकराव कृषी मंत्री पण म्हटलेले आहे। मग आता अडलं कुठे, तारीख का दिली जात नाही? आणि आज याच्यामुळे जो काही अडचण झालेली आहे का तुम्ही कर्जमाफी केली नाही, त्याच्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही, आणि कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे व्याजमाफी झाली नाही, आणि आता नवीन कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही। मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे। मुळात काय झालं का तुम्ही घोषणा केली नसती तर माणिकराव एक मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत होतोय, परंतु ते सांगितलं का बच्चू माझ्याकडे काही जास्त नाही आहे, मी हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातोय। पण आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आमची मानसिकता आहे, कर्जमाफी झाली पाहिजे असं माणिकराव कृषी मंत्री पण म्हटलेले आहे। मग आता अडलं कुठे, तारीख का दिली जात नाही? आणि आज याच्यामुळे जो काही अडचण झालेली आहे का तुम्ही कर्जमाफी केली नाही, त्याच्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही, आणि कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे व्याजमाफी झाली नाही, आणि आता नवीन कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही। मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे। मुळात काय झालं का तुम्ही घोषणा केली नसती तर त्यानं कर्ज भरलं असतं ना। आता काय झालं, कर्ज माफ होते म्हणून तो कर्जही भरत नाही आणि तुम्ही माफही करत नाही। अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकऱ्याला आणून ठेवलेलं आहे। आणि आम्ही नक्की सांगतोय का आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। काही झालं तरी 72, काही झालं तरी पण आम्ही कर्जमाफी घेऊ, मागत नाही, घेऊ। सगळे आमदार म्हणजे मी माझ्या आमदारकीतून 60 लाख रुपये खर्च केले एका वर्षात। आता स्थानिक आमदारांना वर्षाला 30 लाख दिव्यांगासाठी खर्च करायला पाहिजे प्रत्येक आमदारांनी, ते करतच नाही, कारण मताची संख्या कमी आहे, मतं कमी आहे ना। दिव्यांगाच्या मतानं ग्रामपंचायत सदस्यही बदलत नाही, पडत नाही, त्यांना विधानसभेत खासदार वेदना पाहून या देशात काही होत नाही, त्याचे दुःख पाहून काही होत नाही, त्याची जात आणि धर्म पाहून या देशामध्ये काही होऊ शकतं, आणि हल्ली तेच चाललं आहे। म्हणजे बच्चू कडूमध्ये फरक भाग अजून कर्मचारी निलंबित केले नाही, तर मोठे अधिकारी आहेत म्हणून सगळं प्रकरण दबण्याचा प्रकार होतो, गुन्हा सुद्धा दाखल झाला। इथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार केव्हा होतं? तो आपला असन तर शिष्टाचार आहे, आणि आपला नसन तर तो गुन्हेगार आहे। तो भाजपचा जर निघाला तर काय होणार त्याच्यावर? तो अधिकारी जर भाजपचा एखादा जवळचा माणूस निघाला, काही कारवाई होऊ शकते या देशामध्ये? फक्त छत्रपतीचं नाव घ्यायचं। तुम्ही एक सांगा का एसाजी कंकनं सांगितलं होतं का त्यांच्या मामावर, नातेकांवर सजा सुनावल्या गेली होती 2 हात कलंकराचे, आणि एसाजीनं शिवाजी महाराजांना सांगितलं का माझी या स्वराज्यात असणारी एकंदरीत मेहनत, एकंदरीत निष्ठा आणि मी केलेलं काम घेऊन त्यांना ते सजा माफ करा। पण छत्रपतीनं 2 पाय आधी तोडायला लावले, चौरंगा करायला लावला, कारण शिफारस ही या देशातली सगळ्यात मोठी कीड आहे। आणि इथं शिफारस जर असली तर तुम्ही 10 मर्डरही केले तर आंदोलन करा। तुम्ही सांगा मुंडे साहेबांना राजीनामा घ्यायला रस्त्यावर किती उतरावं लागलं, तुम्हाला कितीदा डावलं लागलं? इतके डाव तर मला वाटते देशातल्या पंतप्रधान तुम्ही दाखवलं नसेल। देशात आखरी शिफारस या देशातली कीड आहे। मला वाटतं त्याच्या फासावर चढवलं पाहिजे। 6 कोटी जर शेतकऱ्याचे, तुम्ही त्या जालन्याला 50 कोटी काढले तलाठ्यानं,
मराठवाड्यात ऐकावं ते नवलच भेटतंय. अतिशय वाईट अवस्था आहे. आज नांदेड दौऱ्यावर आहात. हिंदू है, हिंदी नहीं. हाँ, मुझे लगता है कि हम जर्मन पढ़ा सकते हैं. बाकी जो बड़े लोग हैं जिनके पास पैसा है वो यहाँ से जर्मन को जाकर अमेरिका जाकर पढ़ते हैं. तो गरीब को हिंदी भाषा पढ़ाने में क्या तकलीफ क्या है? देखो, भाषा पढ़ने से आदमी का यानी राष्ट्रीयत्व बदल जाता है, ऐसा तो कुछ नहीं है. मुझे तो लगता है सभी भाषा आना चाहिए. कोई एक ही भाषा क्यों, और गरीब को क्यों ये सब बंधन? राज ठाकरे के लड़के ने भाषा पढ़ी नहीं, बाकी क्या उन्होंने अंग्रेजी नहीं पढ़ी? क्या वो हिंदी नहीं बोलते? देखो, मेरे को ये चाहता कि मराठी तो होना ही चाहिए. मराठी के लिए हम बिल्कुल इसके लिए हम भी उनके साथ हैं, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए हिंदी नहीं पढ़ाओ मत. इंग्लिश पढ़ा सकते हो तो हिंदी क्यों नहीं? संघर्ष तय है ऐसा उन्होंने कहा. तो मुझे लगता है कि वो तो जिसको नहीं पढ़ना है वो लिख कर देगा कि मैं नहीं पढ़ूंगा. किसी के साथ सब ज़बरदस्ती कैसी हो सकती है? सोनिया गांधी को ईडी की नोटिस दी गई. हाँ, सोनिया गांधी को ईडी की नोटिस. देखो, अभी इस तरह से माहौल भाजपा जिस तरह से करना चाहती है कि कोई ईडी देकर कोई धमकाने की बात. ईडी तो अब भाजपा का ही कार्यालय चला रहा है. मैं तो पिछले बार भी बोला था कि ईडी खुद गवर्नमेंट चलाती नहीं, वो भाजपा का एक कार्यालय का एक भाग है. वो कभी भी किसी को भी ईडी की नोटिस दे सकते हैं. तो करतो या सगळ्या गोष्टीला तुम्ही संघर्ष करणार. हां, करणारच. आणि पहिलेपासून करत आलो. 350 गुन्हे दाखल आहे. त्याच्यातल्या 10 गुन्ह्यावर मला सजा सुनावलेली आहे. 8 वर्षाची एका सजामध्ये 6 महिने आहे, एकाच्यात 8 आहे, एकाच्यात 2 महिने आहे, एकाच्यात 6 महिने आहे, 2 वर्ष 1 वर्ष आहे. तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही विठ्ठलराव यांना दाखवून द्या, सगळं पाठवून द्या यांच्यावर. 350 गुन्हे फक्त जाती धर्माच्या नावावरचा एकही गुन्हा माझ्यावर बच्चू कडूवर नाही आहे. जे काही 350 गुन्हे देशातला पहिला आमदार असा असन का ते असं नाही आग लगा दो, हमने आग बुझाई है खुद होकर. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.